श्री स्वामी समर्थ. अधिक मास धोंड्याचा महिना कधीपासून सुरू होतो महत्त्व संपूर्ण माहिती आणि तसेच 3 अद्भुत उपाय जे कोणालाच माहीत नाही असे. नमस्कार माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मला खात्री आहे की स्वामींच्या असीम कृपेने आणि तुमच्या कष्टाच्या जोरावर तुम्ही सर्वजण आनंदी आणि मजेत असाल. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. आपल्या आयुष्यात असं कधी होतं का की आपण खूप मेहनत करतो, अगदी रक्ताचं पाणी करतो, पण यश मात्र हुलकावणी देतं. घरात पैसा येतो पण टिकत नाही, किंवा एखादं महत्त्वाचं काम अगदी शेवटच्या क्षणी येऊन अडकतं. जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी सकारात्मक दिशा देणारा ठरणार आहे. आपण नेहमी म्हणतो वेळ कोणासाठी थांबत नाही, पण आपल्या महान हिंदू धर्मात आणि शास्त्रात असा एक काळ सांगितला आहे जो प्रत्यक्ष भगवंताने स्वतःच्या हाताने सावरला आहे. हो, मी बोलत आहे 2026 मध्ये येणाऱ्या अधिक मासाबद्दल, ज्याला आपण श्रद्धेने धोंड्याचा महिना किंवा साक्षात विष्णूंचा पुरुषोत्तम मास म्हणतो. पण थांबा, तुम्हाला वाटत असेल की हा तर 3 वर्षांनी येतो, यात नवीन काय? तर मंडळी, 2026चा हा अधिक मास इतर वर्षांपेक्षा खूप वेगळा आणि खूप महासंयोग घेऊन येत आहे. ग्रहांची अशी स्थिती आणि असा एक दुर्मिळ योग या वर्षी जुळून येत आहे जो तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा अंधार नष्ट करून तुमच्या घराचे नशीब पलटण्याची ताकद ठेवतो. पण सावधान रहा, जितका हा काळ शुभ आहे तितकाच तो संवेदनशील सुद्धा आहे. कळत न कळत काही चुका केल्या तर त्याचे गंभीर परिणाम तुमच्या कुटुंबाला भोगावे लागू शकतात. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की हा महिना नेमका कधी सुरू होत आहे, यामागचे गुपित काय आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओच्या मध्यभागी मी तुम्हाला अशा 3 अतिगुप्त उपायांबद्दल सांगणार आहे, जे उपाय आजवर अनेक पिढ्यांपासून चालत आले आहेत, पण फार कमी लोकांना त्याचे अचूक तंत्र माहीत आहे. हे उपाय तुमच्या घराचे नशीब एका रात्रीत पलटून टाकू शकतात. त्यामुळे व्हिडिओचा एकही सेकंद स्किप करू नका, कारण अर्धवट माहिती नेहमी धोकादायक असते. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वजण आपली उपस्थिती या परमेश्वराच्या दरबारात लावूया. कमेंट बॉक्समध्ये आत्ताच श्री स्वामी समर्थ, ओम गणपताय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे तुमची श्रद्धा भगवंताच्या चरणी पोहोचते आणि घरात सकारात्मक लहरी निर्माण होतात. आणि हो, आपल्या या हक्काच्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून ही अनमोल माहिती आपल्या प्रत्येक मराठी घरापर्यंत पोहोचेल. चला तर मग जाणून घेऊया 2026च्या अधिक मासाचे संपूर्ण सत्य. मंडळी, कधी शांत बसून विचार केलाय का की ज्या महिन्याला आपण इतक्या श्रद्धेने पुजतो त्याला धोंड्याचा महिना असं नाव का पडलं असेल, किंवा जुन्या काळातले लोक याला मलमास म्हणून का हिनवायचे? हा महिना म्हणजे खरं तर निसर्गाचं एक अद्भुत गणित आहे. आपलं शास्त्र सांगतं की सूर्यवर्ष हे 365 दिवसांचे असते आणि चंद्रवर्ष हे 354 दिवसांचे असते. या दोघांमध्ये दरवर्षी जे 11 दिवसाचा फरक पडतो तो भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. पण या विज्ञानापेक्षाही या मागची पौराणिक कथा तुमचं काळीज पिळवटून काढेल. असं म्हणतात की जेव्हा या अतिरिक्त महिन्याची निर्मिती झाली तेव्हा तो महिना खूप दुःखी झाला, कारण या महिन्याला कोणीही स्वामी नव्हतं. इतर
इतर सर्व महिन्यांचे कोणी ना कोणी दैवत होते, पण याला कोणी स्वीकारायला तयार नव्हते. सर्व देवांनी याला अशुद्ध मानले. सर्व देवांनी याला अशुद्ध मानले. याला मलमास मळाचा महिना म्हटले गेले. मंगळ कार्यासाठी याला वाळीत टाकलं गेलं. अनाथ झाल्यासारखं वाटणारा हा महिना रडत रडत वैकुंठात भगवान विष्णूंकडे गेला आणि म्हणाला, प्रभू, जर माझं अस्तित्वच कोणाला मान्य नसेल तर माझा जन्म का झाला? भगवंताला याची दया आली. भगवंताने त्याला गुंजारलं आणि जगाला चकित करणारा निर्णय घेतला. विष्णू म्हणाले, आजपासून हा महिना माझा असेल. जगाने तुला नकारलं तरी मी तुला माझं सर्वस्व श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ नाव देतोय, पुरुषोत्तम. म्हणूनच याला पुरुषोत्तम मास म्हणतात. आणि म्हणूनच मंडळी, या महिन्यात केलेली साधी सेवा ही इतर महिन्यांच्या तुलनेत 1000 पटीने जास्त फळ देते. पण आता येतो खरा प्रश्न, गुपित सांगण्यासारखा. 2026 मध्ये असं काय खास घडणार आहे ज्याची चर्चा आजपासूनच सुरू झाली आहे. अनेकांना वाटतं की हा श्रावण असेल, अनेकांना वाटतं की आषाढ असेल, पण 2026चं गणित काहीतरी वेगळं सांगतंय. हा महिना नेमका कोणत्या ऋतूत आणि कोणत्या नक्षत्रात येतो आहे हे समजून घेणं तुमच्या नशिबासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला वाटत असेल की अधिक मास आला की फक्त जावयाला बोलवायचं, त्यांना अनारसे द्यायचे, चांदीचा दिवा द्यायचा आणि झालं काम. पण खरं सांगू का, हा तर फक्त वरचा भाग झाला. अधिक मासाचं खरं रहस्य तुमच्या घराची भरभराट होण्याचं खरं गुपित तुमच्या घराच्या उंबरठ्यात दडलेलं आहे. अशी एक गोष्ट आहे जी तुमच्या उंबरठ्यावर या महिन्यात घडली पाहिजे, जी तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य पुसून टाकू शकते. जर ती गोष्ट चुकली तर मात्र लक्ष्मी घराच्या दारातून परत जाऊ शकते. काय आहे ते उंबरठ्याचं रहस्य आणि 2026ची ती विशिष्ट तिथी कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अजिबात सोडू नका, कारण आता आपण वळणार आहोत त्या सर्वात महत्त्वाच्या माहितीकडे. माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती केवळ एक पौराणिक गोष्ट नाही, तर ती एक उपेक्षाचा सन्मान आहे. ही कथा ऐकल्याने मनातील अस्वस्थता दूर होते आणि भगवंताच्या वरचा विश्वास अधिक दृढ होतो. सृष्टीचे गणित आणि महिन्यांची विभागणी फार प्राचीन काळातील गोष्ट आहे. जेव्हा ब्रह्मदेवाने काळाची गणना केली तेव्हा त्यांनी वर्षाचे 12 महिने बनवले. प्रत्येक महिन्यात एक विशिष्ट महत्त्व दिलं आणि प्रत्येक महिन्यासाठी एक आदिदेवता म्हणजेच एक रक्षणकर्ता देव नियुक्त केला. चैत्र महिन्याला विष्णू मिळाले, वैशाखाला मधुसूदन मिळाले. असे करत 12 महिन्यांना त्यांचे स्वामी मिळाले. पण सूर्य आणि चंद्राच्या गतीने जेव्हा हा 13वा महिना म्हणजेच अधिक मास निर्माण झाला तेव्हा मात्र एक विचित्र परिस्थिती ओढवली. हा महिना वर्षाच्या नियमाबाहेरचा होता. या सूर्य संक्रांत होत नसे, त्यामुळे या ऋषी मुनींनी आणि देवांनी याला अशुद्ध मानले. या महिन्यात कोणतेही शुभ कार्य जसे की लग्न, मुंज किंवा बारसे करणे वर्ज्य ठरले गेले. लोकांनी याला नाव दिले मलमास. मल म्हणजेच घाण किंवा टाकाऊ. लोकांनी या महिन्याला अशुभ मानून त्याची निंदा करायला सुरुवात केली. जगातल्या प्रत्येक प्राणी या महिन्याचा तिरस्कार करू लागला. अनाथ महिन्याची आर्तहाक. ज्याप्रमाणे एखादा लहान मुलगा त्याच्या आईवडिलांनी नकारल्याने किंवा आणि त्याने अनाथ होऊन रस्त्यावर रडावे, तशीच अवस्था या महिन्याची झाली. तो महिना प्रत्यक्ष पुरुष रूपात प्रकट झाला आणि ढसाढसा रडू लागला. त्याला वाटलं, माझा काय गुन्हा होता? विधात्याने मला जन्म दिला, पण समाजाने मला वाळीत टाकलं.
अपमानाचे हे शल्य घेऊन तो महिना वैकुंठात पोहोचला. तिथे प्रत्यक्ष भगवान विष्णू शेषशाहीवर विराजमान होते. ते महिना भगवंताच्या चरणी कोसळला आणि रडू लागला. तो म्हणाला, हे प्रभू, मी अनाथ आहे. मला ना कोणी स्वामी आहे ना कोणी आधार. प्रत्येक पावलावर माझी निंदा होत आहे. मला जगण्याची इच्छा नाही. कृपया माझा अंत करा. विष्णूंची करुणा आणि गोलोकाचा प्रवास सांगते, ऐका. शरणागताचे रक्षण करणारे हा तर विष्णूंचा धर्म आहे. भगवंताला त्या अगतिक महिन्याची दया आली. त्यांनी त्याला आपल्या मांडीवर घेतले, त्याचे अश्रू पुसले आणि विष्णू म्हणाले, घाबरू नकोस, तू अनाथ नाही. तुला न्याय मिळवून देण्यासाठी मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे तुझे दुःख कायमचे संपेल. भगवान विष्णू त्या महिन्याला घेऊन प्रत्यक्ष गोलोकात गेले. तिथे भगवान श्रीकृष्ण विराजमान होते. विष्णूंनी श्रीकृष्णाला विनंती केली की, प्रभू, या निष्पाप महिन्याला जगाने मलमास म्हणून हिणवले आहे, याला सन्मान द्यावा. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण हसले आणि त्यांनी एक अशी घोषणा केली ज्यामुळे संपूर्ण ब्रह्मांड आनंदी आनंद झाला. श्रीकृष्ण म्हणाले, ज्याला जगाने नकारले त्याचा स्वीकार मी स्वतः करतो. ज्याला कोणीही स्वामी नव्हता त्याचा स्वामी मी पुरुषोत्तम असेल. भगवान पुढे म्हणाले, आजपासून हा महिना अशुद्ध मानला जाणार नाही. मी माझे स्वतःचे सर्वश्रेष्ठ नाव पुरुषोत्तम या महिन्याला अर्पण करत आहे. आता हा महिना इतर 12 महिन्यांचा राजा असेल. या महिन्यात जो कोणी माझी भक्ती करेल, दानधर्म करेल, त्याला इतर कोणत्याही महिन्यांपेक्षा 1000 पटीने जास्त फळ मिळेल. ज्याच्या आयुष्यात अंधार आहे तो या महिन्यात दीपदान करून आपले नशीब उजळू शकेल. तेव्हापासून मंडळी या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हटले जाऊ लागले. ज्याला लोकांनी धोंडा समजून फेकून दिले होते त्यालाच भगवंताने आपल्या गळ्यातला मणी बनवले. म्हणूनच आपण या महिन्यात धोंड्याचे दान करतो. हे दान म्हणजे आपल्यातली अहमपणाचे दगड बाजूला सारून भगवंताच्या चरणी नम्र होणे होय. तुम्ही विचार करा, जर साक्षात भगवंत या महिन्याचे रक्षण करतात तर या महिन्यात केलेली तुमची प्रार्थना फळाला का येणार नाही. म्हणूनच हा महिना आळसात घालवू नका, तर भक्तीने साजरा करा. 2026 अधिक मास तिथी, वेळ आणि गुपित सांगते, ऐका. आता वळूया त्या प्रश्नाकडे ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात. 2026 मध्ये अधिक मास नेमका कधी सुरू होत आहे आणि तो इतका का खास आहे. शास्त्रामध्ये आणि पंचांगाच्या अचूक गणनेनुसार 2026 मध्ये येणारा हा अधिक मास ज्येष्ठ महिन्यात येत आहे. ही एक अतिशय दुर्मिळ घटना आहे. ज्याला तर मग महत्त्वाचा तारखा तुमच्या डायरीत नोट करून घ्या किंवा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. अधिक मासाचा प्रारंभ 16 मे 2026 शनिवार. या दिवशी सूर्योदयापासूनच पुण्यकाळाला सुरुवात होईल. अधिक मासाची समाप्ती 13 जून 2026 शनिवारी. हो, तुम्ही बरोबर ऐकलाय. 16 मे ते 13 जून या 30 दिवसांच्या काळात पृथ्वीवर साक्षात पुरुषोत्तम भगवान विष्णूंचा निवास असणार आहे. आता अनेकांच्या मनात शंका असेल की हा महिना ज्येष्ठ महिन्यातच का आला. तर मंडळी, याला ज्योतिषशास्त्रात संक्रांत नसलेला महिना म्हणतात. ज्या महिन्यात सूर्याचे एक राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होत नाही तो महिना अधिक मानला जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा काळ केवळ कॅलेंडरवर बदलण्याचा नाही तर तुमचं नशीब बदलण्याचा आहे. या काळात लग्नाच्या सनई चौघड्या ऐकू येणार नाही, नवीन घराची वास्तुशांती होणार नाही किंवा कोणतेही मोठे शो ऑफ समारंभ होणार नाही.
शास्त्र सांगतं की जेव्हा बाह्य जग शांत असतं तेव्हा आपल्या अंतर्मनातील भक्ती जागृत करण्याची ही सर्वोत्तम वेळ असते. ज्या लोकांची कामे गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहेत, त्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर आहे किंवा ज्यांच्या घरात विनाकारण कटकटी सुरू आहेत, अशा लोकांसाठी हे 30 दिवस म्हणजे ब्रह्मास्त्र आहेत. हे 30 दिवस म्हणजे भगवंताने तुम्हाला दिलेले एक एक्स्ट्रा संधी आहे तुमची जुनी पापं धुवून काढण्याची आणि पुण्याचा साठा वाढवण्याची. तुम्ही विचार करत असाल, ताई मग आम्ही या 30 दिवसात नक्की काय करायचं, कोणते मंत्र जपायचे आणि कोणत्या वेळेला दान करायचं? घाबरू नका, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी पुढच्या भागात देणार आहे. पण त्याआधी लक्षात ठेवा की 16 मेचा हा शनिवार तुमच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो, जर तुम्ही मी सांगितलेला नियम पाळले तर. मंडळी, आता आपण त्या वळणावर आलो आहोत जिथे मी तुम्हाला अशा 3 महा उपायांबद्दल सांगणार आहे. जे उपाय श्रद्धेने केले तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. हे उपाय साधे वाटत असतील पण त्याची शक्ती अफाट आहे. चला तर मग वही पेन घ्या आणि लिहून घ्या. तुळशीचे दिव्य पूजन आणि लवंगाचा चमत्कार. अधिक मास हा साक्षात विष्णूंचा महिना आहे आणि जिथे विष्णू तिथे त्यांची प्रिय वृंदा म्हणजेच तुळस असणारच. या महिन्यात तुमच्या घरासमोरची तुळस नुसती असावी असे नाही तर ती प्रसन्न असावी. काय करावे सांगते. दररोज संध्याकाळी तुळशीपाशी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा. पण तिथे एक सिक्रेट आहे. त्या दिव्यात एक अख्खी लवंग, ज्याला फूल शाबूत असेल अशी टाका. फायदा सांगते. लवंग ही ऊर्जेला खेचून घेते. तेव्हा ती तुपात जळते तेव्हा तुमच्या घरातील नकारात्मकता, वास्तुदोष आणि चिडचिड नष्ट होते. लक्षात ठेवा, या 30 दिवसात तुळशीला मंजिरी आली असेल तर ती विष्णूला अर्पण करा. यामुळे पितृदोषही शांत होतात. उपाय दुसरा, 33 वस्तूंचे दानाचे गुड. आपण परंपरेनुसार जावयाला वाण देतो ते उत्तमच आहे, पण शास्त्र सांगतो की दान हे नेहमी गरजूला दिलेले जास्त फळ देतं. या महिन्यात 33 या आकड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 33च का? कारण आपल्या धर्मात 33 कोटी देवांची संकल्पना आहे. जेव्हा तुम्ही 33 वस्तूंचे दान करता तेव्हा त्या प्रत्येक देवताचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात. काय दान करावे? मुख्यत्वे अनारसे म्हणजेच धोंडे दान केले जातात, कारण अनारसाचे छिद्र हे अक्षय पुण्याचे प्रतीक मानले जातात. जर तुम्हाला अनारसे जमले नाही तर 33 तांब्याची भांडी, 33 फळे उदाहरणार्थ केळी किंवा आंबे किंवा अगदी 33 पुऱ्याचे दान करा. दान करताना मनात इंद न मम, हे माझे नाही देवाचे आहे, हा इदनम मम म्हणजे हे माझे नाही हे देवाचे आहे, हा भाव ठेवा. यामुळे तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होण्याची क्षमता निर्माण होते. तिसरा उपाय, सुरक्षा कवच आणि सूर्याला अर्घ. हा तिसरा उपाय तुमच्या आरोग्यासाठी आणि आत्मविश्वासासाठी रामबाण आहे. दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी एका तांब्यात शुद्ध पाणी घ्या. त्यात चिमूटभर काळे तीळ आणि थोडे लाल फूल टाका. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत ते पाणी सूर्याला अर्पण करा. फायदा सांगते. ज्योतिषशास्त्रानुसार अधिक मासात सूर्य आणि चंद्राच्या गतीमुळे आपल्या मनावर परिणाम होत असतो. काळे तीळ टाकून सूर्याला अर्घ दिल्यास शनी आणि राहूचे दोष कमी होतात आणि तुमच्या घराभोवती एक अदृश्य सुरक्षा कवच तयार होते, ज्यामुळे कोणतीही वाईट नजर तुमच्या कुटुंबाला लागत नाही. सावधान राहा. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. अलीकडे तुम्ही हे उपाय
करताय आणि दुसरीकडे जर तुमचे आचरण शुद्ध नसेल तर या उपायांचा काहीही उपाय होणार नाही. या 30 दिवसात मांसाहार, मद्यपान, परनिंदा या गोष्टींपासून 4 हात लांब राहा. जर तुम्ही कोणाचे मन दुखावले किंवा कोणाचा अपमान केला तर तुमचे सर्व पुण्य क्षणाशून्य होईल. हा महिना शुद्धीचा आहे, त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ ठेवा. आता तुम्ही विचाराल, ताई हे सगळं ठीक आहे, पण शेवटच्या दिवशी काय करायचं याबद्दलची विशेष माहिती आणि व्हिडिओचा शेवट आपण आता पाहणार आहोत. आता माझ्या खास माता भगिनींसाठी आणि घरातील गृहिणींसाठी एक मनातील गोष्ट सांगते. आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीत अधिक मासाला धोंड्याचा महिना म्हणतात आणि या महिन्यात जावयाला घरी बोलावून त्याचा मानपान करण्याची मोठी परंपरा आहे. पण कधी विचार केलाय का की जावयालाच का? शास्त्रात जावयाला विष्णू स्वरूप मानले गेलेले आहे आणि आपली मुलगी ही साक्षात लक्ष्मी असते. जेव्हा आपण आपल्या जावयाचा आदर सत्कार करतो तेव्हा आपण प्रत्यक्ष लक्ष्मीनारायणाची सेवा करत असतो. पण माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, इथे मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. आजकाल या परंपरेचे स्वरूप थोडे बदलले आहे. कोणी सोन्याचे दागिने देत आहे, कोणी खूप महागड्या वस्तू देत आहे. पण लक्षात ठेवा, हा महिना भक्तीचा आहे, प्रदर्शनाचा नाही. तुमच्या जावयाचा मानपान करताना त्यात दिखावा नसावा तर भाव असावा. तुम्ही प्रेमाने भरवलेला एक नारसा सुद्धा त्या 33 सोन्याच्या धोंड्यांपेक्षा मौल्यवान ठरू शकतो, जर यात तुमच्या मुलीच्या सुखासाठी दिलेले आशीर्वाद असतील तर. आता अनेकींच्या मनात प्रश्न येतो की ताई, आमचा जावई खूप लांब राहतो किंवा तो येऊ शकत नाही, मग आमचं पुण्य हुकणार का? तर अजिबात नाही. देव हा तुमच्या परिस्थितीचा नाही तर तुमच्या नीतीचा विचार करतो. जर जावई येणे शक्य नसेल तर निराश होऊ नका. अशा वेळी तुम्ही एखाद्या मंदिरात जा, तिथल्या पुजाऱ्याला किंवा एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला विष्णू स्वरूप मानून त्यांना भोजन द्या. एखाद्या भुकेलेल्या जीवाला दिलेले अन्न प्रत्यक्ष भगवंतापर्यंत पोहोचतेच आणि त्याचे पुण्य तुमच्या मुलीच्या संसाराला नक्कीच लाभेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, या 30 दिवसात जमेल तसे श्री भगवत पुराण वाचा. जर वाचता येत नसेल तर आजकाल मोबाईलवर सगळं उपलब्ध आहे, ते फक्त ऐका. शास्त्र सांगतं की अधिक मासात भगवत कथेचे श्रवण करणे यात 7 जन्माच्या पापातून मुक्ती देणारे आणि मोक्ष देणारे ठरते. घरात सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्त्रनामावली लावा. यामुळे घरातील वातावरण शुद्ध होईल आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीमधील अडथळे दूर होतील. कारण आई जेव्हा मनोभावे भक्ती करते तेव्हा त्याचे रक्षण कवच तिच्या पूर्ण कुटुंबावर तयार होते. तर मंडळी, 16 मे 2026 पासून सुरू होणारा हा पुरुषोत्तम मास तुमच्या आयुष्यात आनंदाची उधळण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लक्षात ठेवा, देव आपल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांवर नाही तर आपल्या शुद्ध भावनांवर प्रसन्न होतो. या महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरण करा. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या राशीनुसार उपाय जाणून घ्यायचे असतील तर तसेही कमेंट करा. मी त्यावर नक्की पुढचा व्हिडिओ बनवेल. पुन्हा एकदा आठवण करून देते, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या तिथीची माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ, ओम गणपताय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.